मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आपले घर आपल्या किचनच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे माझ्या या पूर्ण घराची होम टूर. तर ह्याच्या आधी पण एक 8 ते 10 महिन्यापूर्वी मी एक होम टूर दिली होती, पण त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या होत्या, कारण त्या व्हिडिओमध्ये त्या वस्तू तेव्हा घेतलेल्या नव्हत्या. पण आता सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत आणि ते मी सर्व तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, सुरुवात करूया घराच्या बाहेरच्या साईडने. तर हे अशा प्रकारचं डबल मजली घर आहे आणि हे सुंदर असं गेट वगैरे सर्व बसवून घेतलेलं आहे आणि छान असा रॅम्पही तयार केलेला आहे, कारण आमचा आहे गाड्यांचा बिझनेस आणि त्यासाठी रॅम्प आणि पार्किंग खूप गरजेचे असते. तर मेहर सदन या घराचं नाव आहे. तर पाहू शकता छान असं खालचा सर्व स्पेस हा गाड्यांसाठी मोकळा ठेवलेला आहे, कारण गाड्यांचा बिझनेस असल्यामुळे आमच्याकडे 3 ते 4 गाड्या आहेत आणि त्या लावण्यासाठी तर जागा लागते. तुम्हालाही माहीत आहे की सध्याच्या काळामध्ये पार्किंग ही खूप गरजेची आहे. तर आपण 3-4 गाड्या या रोडवर तर नाही लावू शकत. एखाद्या गाडीचं होऊनही जातं, पण 3-4 नाही लावू शकत. त्यासाठी आधी त्यांचा विचार करून ही पूर्ण मोठी अशी खूप पार्किंग बनवलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर आता सध्या तर 2 गाड्या तुम्हाला दिसत आहेत आणि 2 या बाहेर गेलेल्या आहेत. तर छान असा मी या पार्किंगमध्येच एक स्टोर रूम पण बनवून घेतलेला आहे. तर स्टोर रूम तर खूप गरजेचा आहे, हे तुम्हालाही माहीत आहे, कारण स्टोर रूम जर नसता तर हा सर्व पसारा वरती घरामध्ये कसा तरी ॲडजस्ट करावा लागला असता. तर स्टोर रूममध्ये मुलींच्या जुन्या सायकल वगैरे, धान्य हे सर्व बसलेलं आहे तिथं. आणि हे पाहू शकता तुम्ही, गॅसच्या टाक्यांसाठी खालीच सोय केलेली आहे आणि कनेक्शन वरती घेतलेलं आहे, कारण ही काळाची गरज आहे. सध्या तर आपण यंग आहोत, त्यामुळे आपण गॅसची टाकी वरतीही नेऊ शकतो, पण कालांतराने जेव्हा आपलं वय वाढेल तर तेव्हा तर टाकीवरती नेणं शक्य नाही. त्यामुळेच गॅसच्या टाक्यांची सोयही खाली केली आहे. तर हा छान असा जिना बनवलेला आहे. मंडळी, इथून सुरू होते आपली, आपण बाल्कनी म्हणू शकतो किंवा पोर्च म्हणू शकतो. छान अशी मोकळी जागा सोडलेली आहे इथे आणि हा आहे वरती जाण्यासाठी जिना. तर वरती सोलर वगैरे सर्व बसवलेलं आहे, तेही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. तर त्याआधी तुम्ही हे पाहून घ्या. तर छान असं तो वृंदावन पण घेतलेलं आहे, जे की आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी हे सर्व एवढं डिटेलमध्ये दाखवलं नव्हतं, कारण काही गोष्टी घ्यायच्या राहिल्या होत्या. तर या होम टूरमध्ये तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे. तर पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये हा जो सेट दिसत आहे, तर हाही नव्हता. मागच्या व्हिडिओच्या नंतर 1 ते 2 महिन्यानंतर मग हा सेट घेतलेला आहे. तर पाहू शकता छान असा टी टेबल आणि 2 खुर्च्या वगैरे हा सेट आहे. तर मोकळ्या जागेचा काहीतरी उपयोग तर पाहिजे ना. तर संध्याकाळी छान किंवा सकाळी छान चहा वगैरे घेण्यासाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे. चला तर आता आपण हॉल पाहूया. तर मंडळी, आता सुरुवातीलाच आपण छान असा हॉल बनवलेला आहे. तर पाहू शकता. तर हॉलमध्ये आल्या आल्या समोरच्या साईडला देवघर केलेलं आहे. एकदम समोर नाही आहे, एका कोपऱ्यामध्ये आहे, पण ते आता शूटमध्ये असं वाटलं की समोर आहे. तर छान असं पाहू शकता तुम्ही, समोरच्या भिंतीलाच स्वामी समर्थांचा फोटो मी लावून घेतलेला आहे, कारण त्यांच्यामुळेच हे घर शक्य झालेलं आहे. तर पाहू शकता छान असं सर्व वस्तू एकदम सिंपल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण मला आणि माझ्या मिस्टरांना जास्त एकदम भडक गोष्टी आवडत नाहीत. तर छान असं TV युनिट बनवलेलं आहे आणि त्यालाही सुंदर असं सिंपल सजवलेलं आहे. तर सिंपल आणि छान सुंदर गोष्टीच आवडतात. एकदम भडक पण आता त्याचा ट्रेंड पण राहिलेला नाही आहे, सिंपलचाच ट्रेंड आहे. तर ओव्हरऑल असा हॉलचा लुक हा दिसतो. तर नंतर आहे किचन. तर पाहू शकता किचनच्या ट्रॉल्यांचा कलर मी असा निवडला आहे, कारण व्हाईट कलर हा खूप व्हाईट कलरला व्हाईट ठेवण्यासाठी खूप मेहनत लागते. तर पाहू शकता. आणि आपला स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर रोजचे रोज तो व्हाईट कलर एकदम त्याचं मेंटेनन्स ठेवणं झालं पाहिजे.
तर हा कलर ह्याला आठवड्यातून 1 ते 2 वेळेस जरी छान असं पुसलं तरी पण हा एकदम क्लीन होऊन जातो. तर पाहू शकता छान असं हे म्हणजे पॅन्ट्री युनिट मी बनवलेलं आहे. तर हे पण एकदम सिंपल आहे. आधी कडप्प्यांचा वापर करून त्यानंतर त्याला डोअर वगैरे बनवून घेतलेले आहेत. तर पाहू शकता छान असं स्टीलचे डब्बे वगैरे आणि किराणा ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. तर त्यानंतर किराणा वगैरे ठेवायची तर ही सोय झाली आणि बाकीच्या ट्रॉल्याही मी तुम्हाला दाखवते. तर छान अशा ट्रॉल्या बनवून घेतलेल्या आहेत. तर किचन ओटा हा असा आहे एल आकारामध्ये बघू शकता आणि छान असं बरण्या वगैरे ठेवण्यासाठी मिशोवरून मी हे काही स्टँड मागवलेले आहेत. तर तेही मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे. पण या क्लिपच्या शेवटी तुम्ही ते पाहू शकता. आणि बघू शकता छान अशा ट्रॉल्या बसवून घेतलेल्या आहेत. तसं मी टेंडम ट्रॉली नाही बनवलेली आहे, स्टेनलेस स्टील आहे. तर पाहू शकता हे वापरायलाही सोपं आहे आणि क्लीन करायलाही सोपं आहे. जास्त काही अवघड नाही आहे. पण फक्त ट्रॉल्यांमध्ये एकच काळजी घ्यायची आहे आपल्याला की ओले भांडे लावायचे नाही, नाहीतर झुरळ होण्याची शक्यता असते. तर छान असे भांडे घासून आपण आधी सुकवून घ्यायचे आणि मगच या ट्रॉल्यांमध्ये लावायचे. तर ट्रॉल्यांचा खूप फायदा आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की किचनमध्ये किती पसारा असतो आणि हा तो सर्व पसारा ट्रॉल्यांमध्ये हा मावून जातो. तर छान असं माझं किचन आहे. तर तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल असा किचनचा लूक दिसतो. तर तुम्हाला मी दाखवते मिशोवरून मी जे हे 2 स्टँड ऑर्डर केले होते. एक पोळपाट लाटणं वगैरे ठेवण्यासाठी आणि एक बरण्या ठेवण्यासाठी. तर चिमणी पण बसवलेली आहे. कारण फर्निचर बनवलं म्हणजे चिमणी तर मस्ट आहे. कारण की चिमणी बसवली नाही तर स्वयंपाकाचा जो आपला धूर होतो तेलकट वगैरे, तर हा फर्निचरवर नक्कीच बसतो आणि त्याला क्लीन करणं खूप अवघड होतं. आणि छान असं एका कोपऱ्यामध्ये फ्रीज ॲडजस्ट केलेला आहे. डबल डोअर फ्रीज आहे पाहू शकता तुम्ही. आणि हा आहे बेडरूमकडे जाण्याचा रस्ता. तर जागा चौकोनी नाही आहे, उभी असल्यामुळे असा प्लॅन काढावा लागला. तर बघू शकता छान असं इथं बेसिंग वगैरे बाथरूम वगैरे आहे. आणि मग आता मी तुम्हाला आमचा बेडरूम दाखवणार आहे. तर छान असा बेडरूम बनवलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर हा आहे पहिला बेडरूम. तर हा बेडरूम आहे आमचा. पाहू शकता छान असा बेड बनवलेला आहे आणि कबड वगैरे सर्व बनवून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही छान असं सर्व फर्निचर बनवून घेतलेलं आहे. आणि इथे पाहू शकता तुम्ही जे बेडरूममध्ये जो टी व्ही आहे त्यासाठी छोटंसं टी व्ही युनिट बनवलेलं आहे. तर हे अशा टाईप आहे पाहू शकता. आणि त्याच्या शेजारी हा जो टेबल दिसत आहे तुम्हाला, तर हा टेबल आहे इस्त्रीसाठी. तर पाहू शकता इथे इस्त्री वगैरे मी सर्व ठेवलेलं आहे. आणि तर हा आहे आमचा बेडरूम. चला तर आता पाहूया आपण माझ्या मुलींचा. बघू शकता ओव्हरऑल असा आहे बेडरूम आमचा. आणि आता पाहूया मुलींचा बेडरूम. तर हा आहे माझ्या मुलींचा बेडरूम. पाहू शकता छान असे 2 बेड बनवलेले आहेत. तर हे बेड जॉईंटसुद्धा होऊ शकतात, पण सध्या तर सेपरेट ठेवले आहेत कारण त्यांना तसं आवडतं. आणि हे आहे त्यांचं पूर्ण फर्निचर पाहू शकता त्यांच्या रूमचं. तर थोडासा पिंक कलर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पाहू शकता छान असं सर्व बनवून घेतलेलं आहे. आणि हा आहे त्यांचा स्टडी टेबल पाहू शकता. छोटंसंच सर्व बनवलेलं आहे, पण सर्व बनवून घेतलं आहे कारण एकदा बनवायचं राहून गेलं की ते खूप दिवस बनवणं होत नाही. त्यामुळं सर्व फर्निचर बनवून नंतरच आम्ही राहण्यासाठी इथे आलेलो आहे. तर ओव्हरऑल असा बेडरूमचा त्यांचा लुक दिसतो पाहू शकता तुम्ही. तर सर्वात शेवटी आपण पाहूया ड्राय बाल्कनी जी की बनवलेली आहे. सर्व भांडे वगैरे स्वच्छ करून मी इथे ठेवलेले आहेत. आणि कपडे वाळण्यासाठी वॉशिंग मशीन इथे ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही. आणि हे भांडे स्वच्छ करून इथे ठेवलेले आहेत. तर ही आहे ड्राय बाल्कनी. याची तर खूप गरज असते, तुम्हालाही माहीत आहे. तर अशा प्रकारे
होम टूरमधील सर्व तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी सर्व करून घेतल्या आहेत. पाहू शकता हा जो आरसा वगैरे तुम्हाला दिसत आहे, तर काहीही काम बाकी ठेवलेलं नाही आहे. आता सर्व काम झालेलं आहे आणि छान असं घर तयार झालेलं आहे. चला तर आता आपण जाऊया वरती, जे की मी तुम्हाला म्हटलं होतं व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सोलर वगैरे पण सर्व दाखवते. चला तर इथेही मी कपडे सुकवण्याची सोय केलेली आहे. तर पाहू शकता छान असं इथे स्टँड वगैरे ठेवलेलं आहे. पाऊस जास्त असेल तर इथे कपडे सुकवत असते मी. तर हा आहे आपला स्लॅब, पाहू शकता. छान असे थोडेसे झाडं लावलेले आहेत, काही लावायचे आणखीन बाकी आहेत झाडं, पण हे आहेत माझे जुने. तर नवीन झाडं आणखीन लावायचे आहेत. आणि हा छोटासा जिना बनवला आहे वरती पाण्याच्या टाकीकडे जाण्यासाठी. तो तर मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नंतर दाखवेल. पण आता सध्या हे आहे ACचं जे युनिट म्हणतो आपण ते, आणि डिश TV वगैरे सर्व बसवून घेतलेलं आहे. तर हे आहे आपलं जो सोलर म्हणतो आपण लाईटीसाठी, तर ते पण बसवून घेतलं आहे. आणि जे दुसरं सोलर तुम्हाला दिसत आहे तर ते आहे गरम पाण्यासाठी, जे की तुम्हाला माहितीच आहे. आता हे सर्वजणच बसवतात, तर हे पण बसवून घेतलं आहे. कारण एकदा कामं राहून गेले की ते खूप दिवस होत नाहीत, त्यामुळे म्हणजे सर्व वस्तू एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आहे की लवकर पुन्हा काही घ्यायला लागू नये. तर अशा प्रकारचं माझा होम टूर आहे. हा दिसतो, पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर. तर तुम्हाला सर्वांना ही माझी नवीन घराची होम टूर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.